हर हायनेस्ट हे सुरू करण्यामागचं मोटिवेशन काय होतं आणि व्हॉट एक्झॅक्टली इज हर हायनेस्ट? आपण महिलांना नेहमी असं म्हणतो तू माझी हर हायनेस आहेस, म्हणजे राणी ह्या, पण मग मी नेस्ट बद्दल बोलते तिच्या, म्हणून ह्याचं नाव मी हर हायनेस्ट हे ठेवलं. पुरुषांनी घर घेतलं आणि एका महिलेने घर घेतलं तर काय सवलती महिलांना मिळतात आणि काय ॲडव्हान्टेजेस आहेत? रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंटमध्ये 1% डिस्काउंट टू वुमेन, म्हणजे तिचं नाव पहिलं असेल आणि तिच्या नावाचं घर असेल तर तिला घर आणि स्वाभिमान ह्याचा स्त्रियांशी किती खोलपर्यंत संपर्क आहे किंवा कसं आहे घर आणि स्वाभिमान हा विषय? हा थोडासा नाजूक विषय आहे जर सांगायचं तर. हा महिलेच्या इमोशनशी अटॅच्ड आहे. घर घ्यायचा हा विषय की हा खूप बेसिक विषय आहे, पण हा इंडियामध्ये प्रॉब्लेम आहे, तर हा फक्त इंडियापर्यंतच लिमिटेड आहे का हा ग्लोबल विषय पण आहे? हा वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. हाय, दिस अभिषेक. तर आज एक नवीन पॉडकास्ट घेऊन येतो आहे. माझ्यासोबत प्रज्ञा पोंक्षे मॅडम आहेत. त्या स्वतः फाउंडर ओनर आहेत त्रिमित रचना या कंपनीच्या. कमर्शियल इंटिरियर डिझायनर आहेत आणि त्याचसोबत त्यांचा अजून एक इनिशिएटिव्ह आहे द हर हायनेस्ट या नावाने. सो मी विनंती करेल की तुम्ही प्लीज सगळ्या व्ह्युअर्सला एक इंट्रोडक्शन द्या की तुम्ही काय करताय आणि व्हॉट एक्झॅक्टली इज एव्हरीथिंग. सर्वप्रथम सर्वांना थँक्यू तुम्हाला मला या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिलीत आणि खूप छान वाटतं आहे की तुमच्या माध्यमातून आज माझे विचार तुमच्या बऱ्याच लोकांपर्यंत पोचणार आहेत. सो मी मुंबईची आहे आणि माझा व्यवसाय आहे कमर्शियल इंटिरियर डिझायनिंग आणि आम्ही बऱ्याच MNC हॉस्पिटल्स याची कामं करतो आम्ही वेगवेगळी, आणि विशेष म्हणजे आम्ही भारतभर काम करतो. त्याच्यामुळे त्यांचं डिझाईन आणि एक्झिक्युशन हे त्या पद्धतीने करतो, क्लायंटच्या पद्धतीने. तर ह्या सगळ्याच्यामध्ये करत असताना एक व्यावसायिक म्हणून मला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सेस आले आणि ते एक्सपिरियन्सेस हँडल करताना आय रिअलाइज वन थिंग की एक महिला असते आणि त्या महिलेला काय काय गोष्टी भेडसावतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि एक घर घ्यायचं असं माझं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण केलं माझ्या या बिझनेसमुळे. आणि त्याच्यातनं ही हर हायनेस्ट ही कल्पना आली. आपण पुढे बोलूच त्याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये. सो तुमचा प्रवास जो सुरू झाला त्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे की त्रिमित रचनापर्यंत तुम्ही कसे आले आणि मग आपण पुढचं बोलूया की कसा होता तो प्रवास, की तुम्ही त्रिमित रचना हे तुमच्या मनात कसं आलं आणि कसं तुम्ही ते सगळं सुरू केलं? पहिली गोष्ट मी आर्टिस्ट आहे आणि डिझायनर आहे. JJ स्कूल ऑफ आर्टमधनं माझं पुढचं शिक्षण झालं. रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये मी होते बांद्र्याला, आणि डिझाईन हा बेस असल्यामुळे इंटिरियर क्षेत्र मला जास्ती जवळचं वाटलं. कारण कॉम्पोजिशन एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये करायचं, कलर स्कीमचं नॉलेज असल्यामुळे दिसायला पण छान कसं बनवता येईल, आणि मग त्याच्यात मी ऑफिस आणि कमर्शियल स्पेसेस हे क्षेत्र जास्त जवळचं वाटलं आणि तेच निवडलं. आणि तिथून मला असं वाटलं की आपण ह्या क्षेत्रातच सुरुवात करायला पाहिजे. आणि व्यवसाय करायचा हे खूप पहिल्यापासून डिसाईड होतं. म्हणजे नोकरी कधी केली नाही आणि डायरेक्ट व्यवसायात सुरुवात झाली, अशा पद्धतीचं माझं प्रवास आहे हा. आणि त्रिमित रचना याचा अर्थ आहे, त्रिमित ह्याचा अर्थ 3 डायमेन्शन आणि रचनाचा अर्थ कॉम्पोजिशन. ओके. सो आम्ही 2D वरती म्हणजे पेपरवरती आम्ही एखाद्या ऑफिसचं लेआउट करतो आणि तो प्रत्यक्ष 3D मध्ये आणतो आणि ते कंपोज आम्ही अशा पद्धतीने करतो की ते एंड युजरला फ्रेंडली होईल, म्हणून त्रिमित रचना. वाव, नावच कितकी म्हणजे विचार करून ठेवलंय ते. सो दॅट इज अ ग्रेट थिंग. आणि जसं तुमचं एक आहे की तुम्ही त्रिमित रचना हे सुरू केलं आणि तुम्ही त्यामध्ये प्रोजेक्ट्स करत असताना तुम्हाला कळालं की फिमेल्सला एम्पॉवरमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी पण तुमच्या मनात आल्या. तर हर हायनेस्ट हे सुरू करण्यामागचं काय मोटिवेशन काय होतं आणि व्हॉट एक्झॅक्टली इज हर हायनेस्ट? ओके. हा व्यवसाय करत असताना मला रिअलाइज झालं हा थोडासा मेल डॉमिनेंट फील्ड आहे. महिला इंटिरियरमध्ये जातात त्या रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये जास्ती करतात. कमर्शियल सेक्टर्समध्ये महिला आहेत, नाही अशातला भाग नाही आहे, पण प्रमाण पुरुषांचं जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हर हायनेस्ट ही कल्पना खरं सांगायचं तर खूप लेट आकारात आली. मी खूप लवकर माझ्या आयुष्यामध्ये व्यवसायातनं पैसे सेव्ह करून म्हणा किंवा प्लॅनिंग करून घर घेतलं स्वतःचं.
आणि ते घर घेणं हे आपल्याकडे घर घेणं महिलेनी हे थोडंसं एक खूपच ॲडव्हेंचर मानलं जातं किंवा ते कठीणच आहे असं विचार केला जातो. पण तुम्ही जर का व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं, त्याचं लोकेशन वाईज त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर ते खूप सहज शक्य आहे. आणि मी लवकर वयात घेतल्यामुळे त्याचे मला लाँग टर्म बेनिफिट मिळाले, की जास्त टेन्युअर मिळाला किंवा मला त्याच्यामुळे मला जास्त म्हणजे लवकर वयात घेतल्या असल्यामुळे मी जास्त ॲग्रेसिव्हली ते घेतलं गेलं. नाही तर थोडंसं पुढे वय गेल्यानंतर बायका घाबरतात, आता माझं वय जास्त आहे, मग मी कसं करू शकेन आणि मला जमेल का, असे खूप विचार. तुमचा माइंडसेट जेव्हा फॉर्मेशनमध्ये असतो तेव्हा तुम्ही खूप आयुष्यामध्ये खूप म्हणतात ना ॲडव्हेंचरस गोष्टी करता. आणि ते प्लॅनिंग माझं फार लवकर झाल्यामुळे मला ते पटकन लक्षात आलं की हे प्लॅनिंग करून शक्य आहे, अशक्य नाही आहे. आणि 2018मध्ये ह्याचं नामकरण झालं की या संकल्पनेला रूप देण्याचं ठरवलं मी. आणि त्याला नाव द्यायचं काय म्हणून ते आपण महिलांना नेहमी असं म्हणतो, तू माझी हर हायनेस आहेस, म्हणजे राणी ह्या. पण मग मी नेस्टबद्दल बोलते तिच्या, म्हणून ह्याचं नाव मी हर हायनेस्ट हे ठेवलं. आणि या संकल्पनेतनं मी फॉर द वुमन बाय द वुमन आणि मी महिलांना घर कसं घ्यायचं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करते. बरोबर. आणि जसं घर हे खूप आपुलकीचा विषय आणि खूप एक होमली फील जो आहे, एक मनात असं वाटतं घर म्हणल्यावर तो फील येतो. तर आपण असं बघतो की मार्केटमध्ये लोक घरं घेत आहेत, आम्हीही स्वतः घरं विकतोय, सगळं चांगले ट्रान्झॅक्शन्स चाललेत. पण तुमच्या मनातली गोष्ट मला एक ऐकायची की तुम्हाला असं का वाटतं की स्त्रियांनी स्वतःचं घर घ्यायला हवं, ह्याच्या मागचं तुमचं काय परसेप्शन आहे? ह्याच्यातला एक छान अभिषेक असा एक भाग आहे की मी असं म्हणतच नाही आहे की फक्त महिलेनी घर घ्यायला पाहिजे, म्हणजे ती एकटी आहे किंवा ती सेपरेट झालेली आहे किंवा विधवा आहे. माझं असं म्हणणं आहे की सगळ्या महिलांनी एज आणि स्टेटस हा काही क्रायटेरियाच नाही आहे. तिचं नाव पहिलं असलं पाहिजे, तिच्या नावाला पहिलं असणं याला खूप मोठं महत्त्व आहे. ओके, पैसे तिचे असावेत, जरूर असावेत, नाही तर तिला तिच्या घरच्यांनी थोडी मदत करणं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणं आणि त्या दोघांनी मिळून, नवरा बायको असतील तर त्या दोघांनी मिळून घर घेणं आणि तिचं नाव पहिलं ठेवणं. वडिलांनी मुलीला थोडंसं द्यावं, डाऊन पेमेंटसाठी पैसे द्यावेत किंवा तिला सांगावं की ह्याच्या पुढचे EMI तू प्लॅन कर आणि तिला सांगणं की थोडासा आधार देऊन किंवा तिने स्वतःच्या साठवलेल्यातल्या पैशांमधनं डाऊन पेमेंट करून लोन घेऊन घर घेणं. सो या सगळ्याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्यावेळेला ती स्वतःच्या नावाची पाटी दारावर पाहते तर तो आनंद आणि तो एक विश्वास, आत्मविश्वास हा काही वेगळाच आहे की माझं घर आहे, मी माझ्या वडिलांच्या घरात राहते आणि मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहते आणि मी माझ्या घरात राहते. या तिन्ही वाक्यांमध्ये ना थोडा थोडा फरक आहे. तो मानसिक आहे आणि तो घ्यावाच लागतो अनुभव, तो मी घेतलाय. सो खूप छान उत्तर दिलं तुम्ही. आणि गिव्ह मी 2-3 स्कीम्स ज्या मार्केटमध्ये आहेत की जर एका महिलेने घर घेतलं विथ कम्पॅरिझन विथ अ मेल, की एका पुरुषाने घर घेतलं आणि एका महिलेने घर घेतलं तर काय सवलती महिलांना मिळतात आणि काय ॲडव्हान्टेजेस आहेत, असे काही स्कीम्स आहेत का? नक्कीच. महाराष्ट्र शासनाने 2019मध्ये खूप एक चांगलं पाऊल घेतलं, ते म्हणजे रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंटमध्ये 1% डिस्काउंट टू वुमेन. म्हणजे तिचं नाव पहिलं असेल आणि तिच्या नावाचं घर असेल तर तिला 1% रजिस्ट्रेशनमध्ये डिस्काउंट तसंच आहे. म्हणजे तिचे काही लाख रुपये तिथे वाचतात. दुसरी गोष्ट म्हणजे जर का नवरा बायकोनी दोघांनी घर घेतलं, म्हणजे तिचं नाव पहिलं असेल आणि त्याचं नाव दुसरं असेल तर दोघांना इन्कम टॅक्समधले बेनिफिट्स आहेत. ओके, हे कोणालाच माहीत नाही. म्हणजे ती सुद्धा इन्कम टॅक्स भरतीये आणि जे इंटरेस्ट भरतात त्याच्यावरती तिला एक्झम्पशन आहे. ओके. तिसरा भाग असा आहे की समजा तिचं घर पहिलं आहे आणि ती पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत येते तर तिला म्हणजे शासनाचीच म्हणजे पंतप्रधानच्या स्कीममध्येच तिला 2,88,000 हे त्या आसपास तिला सबसिडी मिळते व्याजावरती. पण ते घर मग तिच्याच फक्त नावावर हवं, तिचंच घर पाहिजे, प्रायमरी? हो. हे सगळे आपले विषय जे आहेत ना, हे सगळे तिचं नाव पहिलं किंवा तिच्या नावाचं घर ओके हे असलं पाहिजे. आणि दुसऱ्याला पुरुषाचं नाव असेल तरी चालतं? चालतं.
ओके ओके ओके. पण तिचं नाव पहिलं पाहिजे आणि तिचं पहिलं घर पाहिजे. म्हणजे तिचं अजून 4 घरं आहेत तिच्या नावाची आणि हे 5वं घर आहे आणि तिला सबसिडी मिळेल असं होणार नाही. तर ही साधारण त्यांनी 40 लाखाच्या काही पर्टिक्युलर त्यांची एक डेडलाईन आहे की त्याच्या आतमधली घरं, म्हणजे सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या महिलेला सुद्धा घर घ्यायचं असेल तर तिला पंतप्रधान आवास योजनेमध्ये तिला फॉर्म भरून तिला जाता येतं आणि तिला तो लाभ घेता येतो. पण हे सगळ्या गोष्टी कोणी सांगत नाही, कोणाला माहीत नसतात आणि हे करायची विचारच येत नाहीत कोणाच्याच की तिच्या नावाने घर घेणं हे कसं बेनिफिशियल आहे टू हर ॲज वेल एज हर फॅमिली और हजबंड. कारण हे इन्कम टॅक्समध्ये जे काही बेनिफिट्स आहेत, लोनवरती तुम्हाला जे एक्झम्पशन मिळतं ते कोणालाच माहीत नाही. आणि ऑन टॉप ऑफ इट ना दोन्ही जणांना किंवा त्या महिलेला ना एक स्वतःला सवय लागते फायनान्शियल लिटरसी, फायनान्शियल प्लॅनिंगची. ती खूप लॉंग टर्म असते, ती कधीच कळत नाही. जेव्हा घर होतं तेव्हा हळूहळू समजायला येतं. आणि महिलांचा हात हा नेहमी तुम्ही जर का बघाल अडीअडचणीला महिलाच पुरुषांना आपल्या घरातल्या बाईच ती पटकन पैसे पुढे करू शकते. याचं कारण असं आहे की तिला उपजतच सेव्हिंगची सवय आहे. मग ती ते सोन्याच्या रूपात करेल, नाहीतर ती पैसे कुठेतरी नवऱ्याच्या पगारातले कुठेतरी साठवून ठेवेल. पण ते साठवलेले पैसे वाढत नाहीत. ते वाढवण्यासाठी पण काही काही आयडियाज आहेत, त्या कोणीतरी आपण सांगणं गरजेचं आहे. राईट. त्यावर मला एक इन्सिडेंट आठवतो जेव्हा सुधा मूर्तींनी सांगितलेलं असतं की नारायण मूर्ती एक खूप मोठ्या डाऊन फेजला असतात आणि जेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात तेव्हा ते सुधा मूर्तींकडे जातात आणि त्या सेव्हिंग्स देतात. हिस्ट्री की इन्फोसिस काय. एक्झॅक्टली. आणि हेच आपण का घेत नाही? आपल्या आजूबाजूलाच ही उदाहरणं खूप आहेत. आपल्या आजूबाजूलाच बघितलं, नीट थोडंसं बघितलं, चांगलं बघितलं तर तुम्हालाच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हे कोणाला समजत नाही कधी कधी, पण काही हरकत नाही, आपण आहोत. तर आत्ता आपण वुमेन एम्पॉवरमेंट या गोष्टींबद्दल बोलतोय, तर घर आणि स्वाभिमान ह्याचा स्त्रियांशी किती खोलपर्यंत संपर्क आहे किंवा कसं आहे घर आणि स्वाभिमान हा विषय? हा थोडासा नाजूक विषय आहे खरं सांगायचं तर. हा महिलेच्या इमोशनशी अटॅच्ड आहे. मी नेहमी म्हणते की मुलगी जन्माला येते वडिलांच्या घरामध्ये आणि तिला लहानपणापासून शिकवलं जातं की तुला उद्या नवऱ्याच्या घरात जायचं आहे. सो ज्या वेळेला हा प्रवास असतो ना तर तिला ते घर ना आपलंसं वाटण्यासाठी किंवा ती भावना तिच्यात निर्माण होण्यासाठी की हेही घर तुझंच आहे आणि तेही घर तुझंच आहे, ही भावनामध्ये ना तिचं खूप डोलायमान होतं. आणि समजा अनफॉर्च्युनेटली तिला नवऱ्याच्या घरी चांगली ट्रीटमेंट नाही मिळाली किंवा तिला कुठल्या तरी कारणांनी वेगळं व्हायची वेळ आली तर तिला सहजपणे वडिलांच्या घरात जागा मिळेलच असं नाही. आणि समजा मिळाली तर घरातले किंवा समाज काही ना काहीतरी तिच्याबद्दल तिला स्वतःला त्या परिस्थितीत बोलत राहतं. काय तू आता इथे आलीस का? आता तू इथे राहतेस का? आता तुझं पुढचं काय? खरं सांगायचं तर त्या आजूबाजूच्या लोकांचं तिच्याशी काही देणं घेणं नसतं. पण ही सायकोलॉजी समाजाची पण आहे आणि घरच्यांची पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का विचार केला तर तिचं जेव्हा एखादं 100 स्क्वेअर फूट 500 स्क्वेअर फुटाचं सुद्धा घर असतं, छोटंसं घर, मी काही आकडा म्हणतच नाही, पण तिचं घर असतं ज्याच्यावरती तिचं नाव असतं आणि ती तिथे राहत असते, त्यावेळेला तिला एक मानसिक आधार असतो की इथून मला असं कोणी म्हणणार नाही की इथून तू कुठे जाणार आहेस आणि हे घर तुझं नाही. कारण वडील तिला म्हणतात की पर्याय धन आहेस, म्हणजे तू दुसऱ्याच्या घरात जाणार आहेस. ही भावना तिच्या मनात ना छोटी असल्यापासून तिच्या घरात रुजवतात. म्हणजे तुला आता इथून कुठेतरी जायचंय का? तिचं नाहीये काही. मुलगा आणि मुलगी एकाच वडिलांचे असतात, पण मग हा भेदभाव का? आणि आताच्या काळात सुद्धा अजूनही आपण बघतोय आजूबाजूला. ते तर आहेच. आणि जसं आपण हे सिम्प्लिफाय करूया की जशा आता नवीन महिला समजा ज्या जॉबला लागत आहेत 22-23 वर्षांच्या मुली, तर त्यांनी काय असं करावं किंवा काय अशा टिप्स अँड ट्रिक्स आहेत की ते त्यांनी अप्लाय केले पाहिजे सो दॅट खूप लवकरच्या वेळेमध्ये किंवा लग्नाच्या अगोदर किंवा नंतर ते एक घर घेऊ शकतात? तर यासाठी काय टिप्स? खूपच म्हणजे व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. हर हायनेस्ट या संकल्पनेतनं मी सतत सांगत होते की घर घ्या, घर घ्या. खरं सांगायचं तर मी डेव्हलपर पण नाही आहे.
तर सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला मी काही महिलांना घरं दिली. त्या माझ्याकडे भेटायला यायच्या. त्या मला सांगायच्या की आमची सॅलरी इतकी आहे, आम्ही इथे घर बघतोय, आम्हाला EMI कसं. सो मी त्यांना चांगला डेव्हलपर लोकेट करून द्यायचे त्यांच्या बजेटप्रमाणे. बँकांमध्ये त्यांच्याबद्दल बोलायचे आणि असं सगळं करायचे. पण मला जेव्हा रिअलाईज झालं की मी फार सीमित मुलींपर्यंत राहते, तर त्यावेळेला मला आणखीन त्याच्यातली एक गॅप दिसली की खूप मुलींना स्वप्नच पडत नाही मुळात की माझं घर असलं पाहिजे. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की त्या फायनान्शियली इंडिपेंडंट नसतात. सो फायनान्शियल इंडिपेंडन्स याचा अर्थ असा आहे की मला ना माझ्या हातात पैसे आहेत का, हा प्रश्न जेव्हा मी विचारते स्वतःला सुद्धा, त्यावेळेला नाही, घर घेण्याइतके पैसे नाही आहेत, पण एखादी ब्रँडेड बॅग घ्यायला माझ्याकडे पैसे आहेत. पण मला ब्रँडेड बॅग मी किती वेळा 30 रोज वापरेन, पण ते घर मला काय काय देतं याचे बेनिफिट त्या मुलीला माहिती नसल्यामुळे आपण काय केलं आता हर हायनेसमध्ये, आपण आता घर घेण्याबद्दल तर बोलतो, पण आपण फायनान्शियल लिटरसी टू एज ग्रुप फ्रॉम 21-22 टू 35-40 पर्यंतच्या बायकांना आपण अगदी ग्रुपमध्ये असेल, 40-50 बायका असतील, एखाद्या MNC किंवा चांगल्या कंपन्यांमध्ये जेव्हा खूप प्रमाणावर महिला असतात तिथे जाऊन मी लेक्चर देते 40-45 मिनिटांचं. त्याच्यामध्ये त्यांना योग्य वयामध्ये जेव्हा पहिली सॅलरी येते तेव्हा त्यांनी सेविंग कसं सुरुवात करायची, जेणेकरून 4 ते 5 वर्षामध्ये त्या एक डाऊन पेमेंट करून कुठेतरी घर घेऊ शकतील, अशा पद्धतीने त्या तयार होऊ शकतात. म्हणजे वयाच्या 26-27ला साधारण लग्न करण्याच्या वयामध्ये त्या स्वतःचं घर असलेल्या मुली असतील. म्हणजे अशी डिमांड असते लग्नामध्ये की मुलाचं घर आहे का, तर त्या मुलीच्या वडिलांनी पण सांगायला पाहिजे की माझ्या मुलीचं पण घर आहे, तुझं घर आहे का, आणि ती पण छान कमवते, तूही छान कमवत आहे, तुम्ही दोघांनी मिळून हा एकत्र येऊन चांगला संसार करायचा आहे. इथे तू कमी आणि ही जास्ती किंवा ती जास्ती आणि तू कमी असा भागच नाहीये. तुमच्याही मुलींना तुम्ही सक्षम करू शकता आणि त्या मुली स्वतः तुम्ही सक्षम होऊ शकता, हे कुठेतरी पेनिट्रेट व्हायला पाहिजे. ते मी हे काम करते. आणि तिचं घर जेवढ्या लवकर ती सेव्हिंग करायला सुरुवात करेल, त्या सेव्हिंगचे बेनिफिट तिला इतके लॉंग टर्म मिळतात की तिचं घर लोन फ्री पण लवकर होऊ शकतं या सेव्हिंगमधनं. तर हे सर्वच्या सर्व नॉलेज आपण तज्ज्ञांकडनं पण देतो, मीही अनुभवातनं देते, आणि तो जर्नी तिचा सुकर करतो जास्त. आपण जसं तुमचं एक म्हणणं आलं की मुलींना फायनान्शियल लिटरसी आपल्याला वाढवायचं आहे, तर बिईंग अन अडल्ट म्हणजे मी आता म्हणू शकतो, तर असं आहे की मुलांना पण फायनान्शियल लिटरसी हा भाग नाही आहे. आम्हालाही वया पुस्तकांमध्ये हे शिकवलं गेलं नाही. फक्त एक मला असं वाटतं की जो सोशल प्रेशर असतो ना घरच्यांकडून, की मुलाला कमवायचं आहे, लग्नाच्या आधी घर घ्यायचं आहे, त्यामुळे मुलं जरा हातपाय मारतात आणि फायनान्शियल लिटरसीकडे वळतात. पण मुलींच्या केसमध्ये ते थोडं आत्ता व्हायला लागलंय, जे आधी नव्हतं. तर असं काय तुमच्या असतील की मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण, की असे फायनान्शियल टिप्स म्हणू शकतो आपण, की ते तुम्ही कराच आणि तुम्ही लवकर घर घेऊ शकता या टिप्समुळे, असं काय आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठीच आहे हे. इनफॅक्ट वय हा मॅटरच नाही आहे. आता ना आपल्याला ह्या जगामध्ये आपल्या महागाईशी आणि सर्व गोष्टींशी बीट करण्यासाठी ना तुमच्या फक्त एका सॅलरीमधनं आयुष्य चालेल असं नाही आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे घरातल्या सगळ्याच कुटुंबाला मिळकतीतले 20 ते 30% सेव्ह करणं भाग आहे. कारण तुम्ही जर का आज सेव्ह कराल आणि ते प्रॉपरली गायडन्सच्या अंडर सेव्हिंग कराल तरच त्याचं फ्युचर आहे. तुमचं प्लॅनिंग आहे ना, हे तुमच्या गणिताप्रमाणे नाही चालत. कारण इन्फ्लेशन एवढं जबरदस्त फास्ट रॅपिड वाढतंय की काल एखादी गोष्ट काही लाखांमध्ये मिळत होती ती आता कोटींमध्ये मिळते, इतकं रॅपिड वाढतंय. राईट. सो तुम्ही आता नवीन टूल्स आहेत, म्हणजे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, लिंक्डइन आहे, कितीतरी असे ओळखीच्यांमध्ये लोक असतात की जे फायनान्शियल प्लॅनिंगचं गायडन्स देतात. मग ते शेअर मार्केट आहे, SIP आहे, तुमचे फिक्स्ड डिपॉझिट्स, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, की तुम्ही तुमच्या मिळकतीतले कुटुंबाचं आहे कोणी जे कमवत आहेत त्यांनी असं डिसाईड करायचं की मी कंपल्सरी महिन्याला माझ्या मिळकतीतले 20 ते 30% हे बाजूला ठेवणार आणि ते सेव्हिंगलाच जातील, त्याला मी हात लावणार नाही. म्हणजे मला सॅलरी 30% मायनस करून जी असेल
तीच मला मिळते असं गृहीत धरून तुम्ही राहिलात तर तुम्ही वर्षाच्या शेवटी त्याच्यामध्ये किमान 10 ते 20% हे बेनिफिट झालेले इंटरेस्टच्या रूपात तुम्हाला मिळतील. ते आपोआप वाढत जातात. ते आपोआप तुम्ही मार्केटप्रमाणे वर खाली जात राहतात. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. मग ते सगळ्यांनी सगळ्या वयोगटात करायला पाहिजे. लवकरच्या स्टेजला ह्याच्यासाठी असतं की जबाबदाऱ्या कमी असतात. पुढे मोठ्या झाल्यानंतर मुलांच्या जबाबदाऱ्या असतात, EMI असतात, तुम्हाला प्रमोशन्ससाठी तुम्हाला आणखीन शिकायचं असतं. कधी कधी मुलांची मोठी कॉलेजमधली शिक्षणं असतात, आजारपणं असतात काही घरांमध्ये. सो हे सगळं प्लॅनिंग आणि आजारपणांवरून आठवलं की तुम्हाला तुमचा मेडिक्लेम फॅमिलीचा त्याचा बेनिफिट इन्कम टॅक्समध्ये आहे. त्याच्यानंतर टर्म इन्शुरन्स काढणं, ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या खरोखर कुठे शिकवल्या जात नाहीत, कोणी सांगत नाही. पण तुम्हाला आता हे सजग राहणं, काय काय स्कीम्स येत आहेत, नवीन नवीन काय गोष्टी घडत आहेत आपल्या आजूबाजूला, कसे ते करतायत प्लॅनिंग, हे थोडंसं तुम्हाला शिकायला लागेल, तज्ज्ञांकडे जावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि तुम्ही मगाशी एक विषय निघाला होता आपला मुलींच्या फायनान्शियल लिटरसीच्या संदर्भात. जर का तुम्ही सांगत असाल तर थोडंसं त्याचं एक एक्सटेन्शन सांगेन. मी जेव्हा घर घेतलं आणि व्यवसायच करत असल्यामुळे तुम्हाला म्हणजे व्यवसाय कधी कमी कधी जास्त वर खाली चालूच असतं. तर ज्यावेळेला माझं घर झालं होतं त्यावेळेला मला व्यवसायासाठी बँकेने ओडी फॅसिलिटी दिली किंवा CC फॅसिलिटी दिली. ते घर मॉर्गेज म्हणजे माझ्या बँकेकडे असल्यामुळे मला एक काय म्हणतात त्याला एक खेळतं भांडवल सहजपणे मिळालं. ते मी किती वापरलं त्याच्याच वरती मला इंटरेस्ट भरायचा होता. राईट. त्याच्यामुळे तुम्हाला एक घर जेव्हा तुम्ही घेता तो EMI तर जात असतोच, म्हणजे बँकेकडे ते असतं. तर बँक तुम्हाला व्यवसायासाठी एक रक्कम तुम्हाला त्या घराच्या वरती मिळते. हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो. म्हणजे तिला कोणाकडे हात पसरायची गरज नाही की मला पैसे द्या म्हणजे मी माझा व्यवसाय करेन किंवा मी माझं पुढचं शिक्षण करेन. काहीही करू शकते. आज ती फॉरेनला जायचं सुद्धा असेल तर तिला शिक्षणासाठी सुद्धा तिला बँक फंड करते जर का तिच्या नावाचं घर असेल. म्हणजे तिची झेप आहे ना ती कितीही उंच फिनिक्स पक्षासारखी मारू शकते. तिला कुठे खालच्या लेवललाच उडायची गरज नाही. तिला डायरेक्ट जंप मारायची, पाण्यातनं बाहेर पडून तिला वर उडायचंय. ते घर तुम्हाला लक्षात येईल हळूहळू 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षांनी ते घराची किंमत असते तीही वाढत असते. म्हणजे उद्या समजा तिला असं वाटलं की हे घर मी विकेन आणि त्याचं डाऊन पेमेंट बँकेचे लोन वगैरे फेडून मी क्लिअर करून दुसरं घर घेईन तर तिला त्याची डाऊन पेमेंटची रक्कम तयार असते. तर हर हायनेस मार्फत जे आपण सगळं काम करतोय तर काय असे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत का किंवा एक अशी स्टोरी आहे का की खूप अपलिफ्टमेंट झालंय, खूप कॉन्फिडन्स आलाय आणि मोटिवेशन वाढलंय महिलांमध्ये, असं काही इन्स्टन्स आहे का तुमच्याकडे? हां, म्हणजे मी माझ्याच वरनं सांगू शकेन. ॲक्च्युली हर हायनेस्ट माझ्या आयुष्यात आलं आणि विचार आला. मी घर घेतल्यानंतर ज्या वेळेला व्यवसाय चालूच होता त्यामुळे त्या घरावरती मला ओडी फॅसिलिटी मिळाली. त्याच्यानंतर तेच घर 4-5 वर्षांनी मी किंमत वाढली, जवळजवळ दुप्पट तिप्पट झाली. ते विकून बँकेला सगळं कम्प्लिटली जे काय होते ते भरून मोठं डाऊन पेमेंट मला मिळालं, मोठी रक्कम मिळाली मला. आणि तेच मी डाऊन पेमेंट म्हणून मी मुंबईमध्ये एका मोठ्या घरामध्ये इन्व्हेस्ट केले. ओके. आणि चांगल्या ठिकाणी मी इन्व्हेस्ट केले. आणि तेही घर आज मला तिथे न राहता सुद्धा ते घर मला रेंट देत आहे. ते रेंट मी पुन्हा SIP मध्ये गुंतवते आणि शिवाय परत मी EMI वगैरे चालूच आहे. सो ते राऊंड द क्लॉक ते वाढतं पण आहे. SIP मध्ये ठेवल्यामुळे माझी तिकडची रक्कम पण वाढते रेंट येत आहे म्हणून, आणि माझा EMI पण माझा व्यवस्थित फुलफिल होतोय. तर माझाच एक ग्रोथ प्लॅन मी बघते. छोटं घर पहिलं म्हणजे एका वेगळ्या ठिकाणी घर घेतलं होतं आणि नंतर तिकडचं काढून मी वेगळ्या आणखीन चांगल्या लोकेशनला घेतलं. तर तुमची रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट ही इंडिपेंडेंटली पण वाढत असते. समजा तुम्ही तिथे राहत नसाल, म्हणजे असं कोणी विचार केलं की मी राहते इकडे, मग माझ्या भागातले रेट जास्ती आहेत, थोडं लांब घर घ्या. तुम्ही समजा मुंबईच्या आजूबाजूला राहत असाल तर पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी दुसरीकडे घर घ्या. ते घर रेंटवरती द्या. त्याच्यातनं इन्कम चालूच होतं आणि सायमल्टेनियसली त्या घराची किंमत वाढतच असते. सो तुम्ही कुठेही लॉसमध्ये नसता, परत तुमच्या नावाचं ते घर इंटॅक्टच राहतं.
राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी करणारी एक मैत्रीण होती माझी, म्हणजे एक मुलगी होती, तिला मी घर दिलं. आणि तुम्हाला एक चांगला भाग सांगते की हा प्रूव्हन रेकॉर्ड आहे की वुमन आर नो डिफॉल्टर्स, म्हणजे हार्डली डिफॉल्टर्स असतात. या एकाच बेसिसवरती, एकाच मेलच्या एका आधारावरती मला HDFCनी ऑल ओव्हर इंडिया होम लोन सपोर्ट केला. म्हणजे आज हर हायनेस बरोबर HDFC आहे. इतर बँकांसारख्याच HDFC जास्त प्रामुख्याने आहेत माझ्याबरोबर. म्हणजे इथे मी प्रमोशन करत नाही आहे, पण बायकांचा डिफॉल्टर असा रेशो, पहिले EMI भरतात आणि मग त्यांचं सगळं बाकीचं करतात. त्याच्यामुळे महिलांच्या बद्दलचा विश्वासार्हता या महिलांनीच ठेवलेली असल्यामुळे त्यांना लोन देणं हे बँकांना आवडीचा विषय. त्याच्यामुळे महिलांनी ह्याच्यात जरूर यावं, त्यांनी हे जरूर घ्यावं आणि स्वतःला खूप मोठं करावं. आणि एक असं असतं की वुमेन आर गुड ॲट मॅनेजमेंट, म्हणजे बेस्ट असतं मॅनेजमेंट वुमेन्सचं. आणि जो आपण इश्यू बोलतोय फायनान्शियल लिटरसी वगैरे आणि घर घ्यायचा हा विषय, की हा खूप बेसिक विषय आहे, पण हा इंडियामध्ये प्रॉब्लेम आहे. तर हा फक्त इंडियापर्यंतच लिमिटेड आहे का हा ग्लोबल विषय पण आहे? हा खूप छान प्रश्न विचारलात हा. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की इंडियामध्येच महिलांवरती अशा प्रकारे वागणूक आहे हे वगैरे. मला 2019मध्ये लंडनमधली खूप छान रेकग्नाइज ऑर्गनायझेशनमधली जवळजवळ 25-27 लोकं भेटली होती हर हायनेसच्या निमित्ताने. आणि त्यांनाही खूप सरप्राईज झाले होते ते की वुमन हाऊसिंग काय आहे. आणि त्यावेळेला काही लोकांशी बोलताना मला रिअलाईज झालं की त्यांच्यातलंच एक जण म्हणाले की हा फक्त इंडियाचा प्रॉब्लेम नसून हा जगाचा प्रॉब्लेम आहे. कारण महिला सगळीकडे त्याच आहेत, महिलांचे प्रश्नही तेच आहेत. त्याच्यामुळे हा ग्लोबल विषय आहे. आणि हर हायनेस ग्लोबल जायचाच विचार आहे हळूहळू. म्हणजे महिलांचाच विषय हा इतका मोठा आहे की हा विषय ग्लोबल आहे. त्याच्यामुळे हर हायनेसचा प्रसार आम्ही ग्लोबलच करते, सर्व महिलांपर्यंत पोचते. आपल्यासारख्या माध्यमातून मला जास्त ऑडियन्सपर्यंत पोचता येतं. माझं असं म्हणणं नेहमी असतं की मी ज्या महिलांना घर दिलंय त्यांनी अजून 4 मैत्रिणींना त्यांच्या सांगावं, किंवा ज्या स्टुडंट्सना मी सांगते त्यांनी अजून त्यांच्या 10 स्टुडंट्सना सांगावं. जे म्हणून कोणी ऐकतील त्यांनी दुसऱ्या महिलांना गाईड करावं, जेणेकरून त्या महिला गाईड होतील आणि त्या घर घेतील. म्हणजे जसं शिक्षणाचा प्रसार झाला फुले यांच्या माध्यमातून आणि आज आपण या क्षेत्रामध्ये आपण सगळेजण काम करतोय, महिला शिकतायत, तसाच हा विषय आहे की फायनान्शियल लिटरसी हा एक विषय आहे आणि महिलांनी घर घेणं ही एक चळवळ आहे असं मला नेहमी वाटतं. त्याच्यामुळे ही चळवळ अशी पेटली गेली पाहिजे आणि असं दिसलं पाहिजे की जगात सगळीकडे सगळ्या महिलांचं घर आहे. हे माझं स्वप्नच आहे आणि ते एक दिवस पूर्ण होईल. सो अजून एक, जसं आपण बोलत होतो SIP या विषयाबद्दल, तर एक खूप मोठा वाद हा मार्केटमध्ये कंटिन्यू चालू असतो, रेंटल इन्कम का SIP, रिअल इस्टेट का म्युच्युअल फंड्स. सो ह्यावर काय मत आहे तुमचं, की काय एक्झॅक्टली व्हॉट इज द सिनॅरिओ आणि तुमचं मत काय आहे ह्यावर? माझं मत ह्याच्यावर वेगळं असणार आहे, बट मला तुमचं जाणून घ्यायचं. नाही, तुम्ही डेव्हलपर असल्यामुळे तुम्ही लोकांना सांगणार घर घ्याच, पण ते खरी गोष्ट आहे. अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक मूलभूत गरजा आहेत. सो घर घेणं ही मूलभूत गरज आहे, बरोबर. ती लक्झरी नसून ती मूलभूत गरज आहे. ओके. सो माझं सजेशन असं असेल, एक घर तर नक्कीच असलं पाहिजे स्वतःचं. राईट. स्वतःच. तुम्ही किती घरं बदलाल रेंटलसाठी? 11 महिन्यानंतर तुम्हाला समजा घर बदलायचं झालं तर सारखं सारखं तुम्ही पाठीवर कासवासारखं ते घर घेऊन तुम्ही कुठे कुठे फिराल? सो माझं असं नेहमी ठाम मत असतं की रिअल इस्टेटची एक प्रॉपर्टी तर नक्की स्वतःची असलीच पाहिजे. हां, मग तुम्ही दुसरीकडे राहताय, मग रेंटने राहताय वगैरे, हा वेगळा भाग आहे. पण स्वतःची प्रॉपर्टी असणं हे फार इसेन्शियल आहे. अन्न वस्त्र निवारा जसं म्हटलं मी तसं. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत का? तर नक्कीच फ्युचरच्यासाठी इन्व्हेस्टमेंट हा भाग आलाच. ओके. म्हणजे घर घेणं हा एक कंपल्सरीचा भाग आहे. रेंट हे तुम्ही दुसऱ्या शहरात समजा गेलात तर तिथे घर घेऊ नका भले, तुम्ही तिथे रेंटने राहा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स या तुमच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी करायलाच पाहिजेत. त्याच्यामुळे या दोघांची सांगड घालणं फार गरजेचं आहे. याची सांगड घालणं गरजेचं आहे आणि तो बॅलन्स तुम्हाला तुमच्याच अनुभवातनं शिकायला पाहिजे. ह्याच्यावरती अजून एक ह्याच्यावरती असं आहे की समजा तुम्ही इथे शहरात रेंटवरती राहताय, पण तुम्ही कुठेतरी वेगळ्या भागामध्ये घर घेतलंय स्वतःचं प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीची किंमत वाढतेच आहे ग्रॅज्युअली, जसं मार्केट रेट वाढतोय. ते घर तुम्ही रेंटवरती देताय, ते रेंटल पैसे तुम्ही तुमच्या इन्कममध्ये मिक्स न करता ते SIP
किंवा दुसरीकडे फिक्स डिपॉझिटमध्ये दर महिन्याला रिकरिंग डिपॉझिट म्हणून तुम्ही गुंतवा, त्याच्याने ते पैसे वाढतच राहतील आणि तुम्ही तुमचं लोन पटकन लवकर फेडू शकता. तुमचं इन्कम टॅक्सची फाईल रेडी होणं हे तुमचं पण चांगलंच आहे. सिबिल तुमचा चांगला असणं हे तुमच्या भवितव्यासाठी, फ्युचर प्लॅनिंगसाठी फार उत्तम आहे. त्याच्यामुळे सिस्टमॅटिकली ह्या गोष्टी करायला लागतात. याच्या मागे खूप विचार आहे. हा विचार असा इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये सांगता येणार नाही. आणि जसं आपण आता बघतो की कुठल्याही महिलेला जर शहरात यायचं आहे पण बजेट नाही आहे किंवा एक फ्लॅट घेऊ नाही शकत, तर काय असे ऑप्शन्स आहेत तिच्याकडे की ती शहरात येऊ पण शकते, खूप चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या जागी राहू शकते आणि ते मिनिमल खर्चामध्ये होईल, असे काय ऑप्शन्स आहेत? मी आता हरनेच्या निमित्तानं वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या बायकांना, मुलींना भेटत असते. काही पेरेंट्स पण मला फोन करतात वेगवेगळ्या. मध्यंतरी मला बाहेरच्या म्हणजे भारतातल्या वेगळ्या स्टेटमधनं फोन आला, माझ्या मते कलकत्त्यातनं का कुठून तरी. त्यांच्या मुलीला शिक्षणाचं इंटर्नशिप तिथं कंप्लीट झालं एज्युकेशन आणि इंटर्नशिपसाठी तिला मुंबईत यायचं होतं. तर त्यांनी मला फोनवरती विचारलं की कुठल्या भागात ती रेंटवरती राहू शकते. तर ज्या भागात आपण बोलतो तर तिकडे खूप खूप जास्ती रेंट आहेत आणि बऱ्याच मेट्रो सिटीजमध्ये ना एका मुलीला घर देणं वगैरे हे थोडं रिस्ट्रिक्शन्स असतात की एकट्या मुलीला घर देत नाहीत वगैरे. तर याच्यावरती मी अजून एक सोल्युशनचा विचार केला की महिलांना हॉस्टेल्स, आणि याच्यावर रिसर्च करताना मला असं पर्टिक्युलरली महाराष्ट्रात दिसून आलं की 48 हॉस्टेल्स महाराष्ट्र शासनाची आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, मेट्रो सिटी म्हणजे मेन सिटीमध्ये तर आहेतच आहेत, पण छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हॉस्टेल्स आहेत. पण त्याची अवस्था फार वाईट आहे. सो माझं असं तुमच्या माध्यमातून शासनाच्या लोकांना विनवणी आहे की ही शासनाची जी हॉस्टेल्स आहेत ती चांगल्या अवस्थेत करता आली तर खूप मोठ्या प्रमाणावरती महिला महाराष्ट्राकडे एका आशेने पाहत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ग्लोबल लेवलला वरच्या लेवलला गेला आहे, जी 20च्या माध्यमातून म्हणा किंवा ॲग्रेसिव्ह CM आणि ज्या पॉलिसीज आपल्या महाराष्ट्राच्या आहेत ह्याच्यावरनं ना जसा इंडिया हायलाईट झाला आहे तसा महाराष्ट्रसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हायलाईट झालं आहे. तर सगळं जग पाहतं आहे, बाहेरची राष्ट्र आपली म्हणजे इंडियाचं सुद्धा अट्रॅक्शन महाराष्ट्राकडे खूप जास्ती आहे. कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाढतं आहे. म्हणजे फूड इंडस्ट्री आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, IT इंडस्ट्री आहे, पुणं तर हब आहे, मुंबईमध्ये तर अक्षरशः फायनान्शियल हब म्हणतात त्याला. पण या मुलींचा राहण्याचा प्रश्न आहे. जर का ही शासनाची हॉस्टेल्स आपण खूप छान पद्धतीने केली तर त्यांना जो पगार मिळतोय तर ते पगार त्यांचा ते रेंट देऊ शकतील त्या, आणि हळूहळू त्या स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन त्या सिटीमध्ये घर घेतील किंवा त्या दुसरीकडे सुद्धा घर घेऊ शकतील. तर शासनाला सुद्धा ह्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती मिळकत आहे. म्हणजे इथेच आपलं सगळं डेव्हलप होईल आणि इथेच चांगला पैसा जनरेट होईल. खूप मोठा रेव्हेन्यू जनरेशन आहे. महिलांना काय लागतं? स्वच्छ, हायजेनिक राहणं आणि सेफ राहणं. सेफ आणि हायजेनिक आणि अफोर्डेबल हाऊसिंग जर का महिलांना मिळालं तर खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या घरांना डिमांड आहे, हॉस्टेल्सना डिमांड होईल, वर्किंग वुमन हॉस्टेल्सना खूप चांगल्या प्रकारे रेव्हेन्यू जनरेट होईल जो शासनाकडेच येईल आपल्या महाराष्ट्राच्या. तर याचा नक्कीच विचार करता येऊ शकतो. त्याचं डिझाईन आणि त्याचं प्लॅनिंग माझ्याकडे ऑलरेडी मॉडेल म्हणून रेडी आहे. अरे वा. तर जेव्हा आपण असं बोलतोय तर तुमच्या ज्या 2 इनिशिएटिव्ज आहेत, त्रिमित रचना आहे आणि हर हायनेस्ट आहे, सो व्हॉट इज देअर विजन इन द नेक्स्ट 5 years? काय कुठे बघता तुम्ही या दोन्ही इनिशिएटिव्हजला? त्रिमित रचना तर माझं विजनपेक्षा माझा बिझनेस आहे. म्हणजे ते अर्थार्जनाचं माझं साधन आहे. त्याच्यातनं मी बिझनेसच केला आणि आय प्राऊडली से की माझ्या प्रत्येक साईटवरती किमान 50 ते 100 माणसं कामं करतात. त्याच्यामुळे रोजगार जनरेट आमच्या त्या व्यवसायातनं होतो. त्याच्यामुळे तसाही आम्ही समाजाच्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोचते. कारण टेम्पोतनं सामान आणणारा ड्रायव्हरसुद्धा किंवा मोठ्या ट्रकमधनं येणारा सामान आणि लेबर हे सुद्धा माझ्या साईटवरती खूप मोठ्या प्रमाणावरती सामान आणतात. त्याच्यामुळे अगदी शेवटच्या माणसापर्यंत पैसा जातो. हर हायनेस्ट हा माझा लाईफचं मिशनच आहे, ड्रीम आहे माझं. आणि जगभर महिलांना याचा प्रसार करायचा हे मी खूप एक मोठं स्वप्न घेऊन मी चालते.
आणि हा आत्ता अगदी प्रवास एकटीचाच आहे हा मला. मी एकटी पुरणार नाही आहे. त्याच्यामुळे हे खूप वेगळ्या पद्धतीने मला जायचं आहे. ग्लोबल विषय असल्यामुळे ग्लोबल लेवलला जायचं आहे आणि महिला आहेत म्हटल्यानंतर मला एंडच नाही आहे. सो हे माझं स्वप्नच आहे आयुष्याचं आणि मी ते करत राहणार आहे. नाईस. तर जेव्हा आपण या पॉडकास्टच्या एंडला आलो आहे, एक सेगमेंट असतं द रिअल इस्टेट शोचं, दॅट इज दिस ऑर दॅट. तुम्हाला हां म्हणजे एक काहीतरी निवडायचं आहे. मी 2 ऑप्शन्स देईल आणि हे असे क्वेश्चन्स जे तुम्हालाही माहिती नाही आणि तसं आहे. सो आय विल थ्रो क्वेश्चन्स आणि तुम्हाला एक चूज करायचं आहे. सो स्टार्टिंग विथ स्वतःच्या नावावर घर की कुटुंबाच्या नावावर घर? स्वतःच्या. त्यानंतर शहरातला फ्लॅट की गावाकडचं प्लॉटवरचं घर? कुठलंही. घर विकत घ्यायच्या आधी लग्न करा की घर विकत घेतल्याच्या नंतर लग्न करा? काय प्रेफरन्स राहील? मुलीला का मुलाला? मुलीला आपण घेऊया. घर घ्या आणि मग लग्न करा. उत्तम आहे, जास्त चांगलं आहे, पण घर आयुष्यात घ्या हे कंडिशन आहे. ओके. त्यानंतर EMI घेऊन स्वप्नातलं घर घ्या की भाड्याचं निवांत आयुष्य घ्या? काय वाटेल? पहिलं घर स्वतःचं घ्या. भले EMI असेल तरी चालेल. होय. ओके. त्यानंतर घर सजवताना स्वतःची चॉईस की इंटिरियर डिझायनरची चॉईस? माझ्या इंटिरियरचा बिझनेस असल्यामुळे मी पहिलं सांगेन की इंटिरियर डिझायनर घ्या, पण स्वतःचं मत पण सांगा त्याला. आपली काय आवड आहे. सो ईदर ऑर वन. स्वतःची चॉईस का इंटिरियरची चॉईस? सिलेक्ट वन. टफ कॉल आहे, बट यू कॅन गिव्ह इट. आय कॅन से 50-50. नो यू कांट. चूज वन. देन इंटिरियर. ओके, डन. सो सुरक्षित एरियामध्ये छोटंसं घर की थोडंसं रिस्क घेऊन मोठं घर? रिस्क डिपेंड्स काय घेताय. रिस्क डिपेंड्स ऑन सिक्युरिटी. नाही, नो कॉम्प्रोमाइज ऑन सिक्युरिटी. देन स्मॉल हाऊस. येस. ओके. त्यानंतर वुमेन ओनली सोसायटीमध्ये घर घ्यावं का मिक्स कम्युनिटीमध्ये? वुमन ओनली नाहीच आहे सोसायटी. बट इन फ्युचर जर झाल्या तर प्रेफरेबली वुमेन ओनली सोसायटीमध्ये. आणि करिअरच्या इनिशियल फेजेसमध्ये घर घेतलेलं बरं की एक स्टेबिलिटी आल्यानंतर घर घेतलेलं बरं? काय वाटतं तुम्हाला? नाही, स्टार्टिंगपासूनच तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे आणि जेवढ्या शक्य तेवढं लवकर घ्यायला पाहिजे. ओके. की द नेक्स्ट दिस ऑर दॅट इज की जेव्हा तुम्ही एकटे आहात, यू डोंट हॅव अ पार्टनर, तुमचं लग्न नाही झालं आहे, तर तेव्हा घराचा जास्त विचार केला पाहिजे की लग्न झाल्यानंतर पार्टनर आल्यानंतर घराचा विचार केला पाहिजे? एकटे असाल आणि शक्य असेल तर पहिलं ते. ओके. दोघं जण असल्यानंतर दोघांच्या संगनमताने घेतलेलं तुमच्या नावावरचं घर. ओके. सो खूप समंजस असा रिप्लायज होते मॅडमचे की दोन्ही साईड्स असं प्रेफरन्स नव्हता की दिस ऑर दॅट. सो थँक्यू मॅडम. खूप छान हा असा पॉडकास्ट होता आणि व्ह्युअर्सला पण आवडला असेल. सो तुम्हा सगळ्यांना हा पॉडकास्ट आवडला असेल आणि आपण खूप इन्साईट्सवर बोललो, वुमन एम्पॉवरमेंटपासून तर इंटिरियर्स, रिअल इस्टेट या सगळ्या गोष्टींवर बोललो. तुम्हा सगळ्यांना अजून काय व्ह्यूज किंवा अजून काय पॉईंट्स असतील ज्या जाणून घ्यायच्या असतील, सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. आणि कॅप्शनमध्ये अजून हर हायनेसला सपोर्ट करण्यासाठी प्लीज पुट इन हर हायनेस्ट इन कॅप्शन अँड वी विल शेअर यू डिटेल्स. अजून आपण ही जी चळवळ ज्याबद्दल आपण सगळे बोललो ह्याला अजून पुढं नेऊया. अँड तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल द रिअल इस्टेट शोसोबत आणि अजून काय टॉपिक्स आवडतील, सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू अँड सायनिंग ऑफ.